नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत हे सुंदर असं आंब्याचं पान। पहा किती छान वाटते, एकदम सोपं आहे करायला। चला तर मग आपण आता सुरुवात करूया। त्यासाठी मी घेतले ही हिरव्या कलरची लोकर, आपली विणकामाची सुई आणि कैची। चला तर मग आपण सुरुवात करूया। सुरुवातीला स्लिप नॉट करून घेऊया। आता आपल्याला 35 चैन घ्यायचे आहेत, 35 साखळ्या। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 आणि 35। 35 साखळ्या करून घेतलेल्या आहेत मी। याच्यामध्ये आपल्याला ही एक चैन स्किप करून दुसऱ्या चैनमध्ये सिंगल क्रोशेट करून घ्यायचा आहे। सिंगल क्रोशेट झाल्यानंतर पुढच्या 4 चैनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे आहे। पुढच्या 4 चैनमध्ये आपण स्लिप स्टिच करणार आहोत। 1 2 3 आणि 1 4। पुढच्या 4 चैनमध्ये आपण स्लिप स्टिच केलेले आहेत। इथे आपण एक चैन घेणार आहोत आणि पुढच्या 2 चैनमध्ये आपल्याला 2 हाफ डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। 1 आणि 2। पुढच्या 2 साखळ्यांमध्ये मी 2 हाफ डबल क्रोशेट केलेत। पुढच्या 2 साखळ्यांमध्ये 2 डबल क्रोशेट करायचे आहेत। 1 आणि 2 हाफ डबल क्रोशेट, 2 डबल क्रोशेट। आता पुढच्या 15 साखळ्यांमध्ये आपल्याला ट्रिपल क्रोशेट करून घ्यायचे आहेत, म्हणजे एकूण 15 ट्रिपल क्रोशेट आपल्याला करायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 असे एकूण 15 ट्रिपल क्रोशेट करून घेऊया। मी एकूण हे 15 ट्रिपल क्रोशेट करून घेतलेले आहेत।
आता पुढे आपल्याला 4 डबल क्रोशेट करायचे आहेत. 1 2 3 4. हे 4 डबल क्रोशेट मी केलेले आहेत. पुढे 4 हाफ डबल क्रोशेट करायचे आहेत. 1 2 3 आणि 1 4. हे 4 हाफ डबल क्रोशेट केलेले आहेत. पुढे 2 सिंगल क्रोशेट आपल्याला करायचे आहेत. 1 आणि 1 2. ही आपली एक बाजू झालेली आहे. आंब्याच्या पानाची आपली एक बाजू तयार झालेली आहे. आता आपल्याला दुसऱ्या बाजूला विणायचं आहे. त्यासाठी आपल्याला 1 2 3 आणि 4 चैन घ्यायच्या आहेत. एक चैन स्किप करून दुसऱ्या चैनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्या चैनमध्ये सुद्धा आपण स्लिप स्टिच घेणार आहोत आणि तिसऱ्या चैनमध्ये पण आपल्याला एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. 3 स्लिप स्टिच करून झाल्यानंतर इथे आपल्याला दुसरी साइड करायची सुरुवात करायची आहे. 2 सिंगल क्रोशेट 1 आणि 2. इथून आता आपण पानाची दुसरी बाजू विणायला सुरुवात करतोय. 4 हाफ डबल क्रोशेट 1 2 3 आणि 1 4 हाफ डबल क्रोशेट 4 डबल क्रोशेट 1 2 3 आणि 1 4 डबल क्रोशेट झाले. आता आपल्याला 15 ट्रिपल क्रोशेट घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
15 ट्रिपल क्रोचेट आपले तयार झालेले आहेत. 15 ट्रिपल क्रोचेट झाल्यानंतर 2 डबल क्रोचेट घ्यायचे, 1 आणि 2 डबल क्रोचेट झाले की 2 हाफ डबल क्रोचेट, 1 2 हाफ डबल क्रोचेट झाले की एक चैन घ्यायची आपल्याला. इथे एक चैन घ्यायची आणि याच्यात आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. पुढच्या एका चैनमध्ये आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत. बघा किती सुंदर असं आपलं हे आंब्याचं पान तयार झालेलं आहे. इथे एक चैन घ्या आणि धागा कट करून घ्या. सुंदर असं आपलं हे आंब्याचं पान तयार झालेलं आहे. हा धागा आपण इकडे अडकून घेऊया. पहा सुंदर असं हे आंब्याचं पान मी बनवलेलं आहे.